बातमी पुण्यात आहे। कोथरूडमध्ये एका पाठोपाठ एक 40 पेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झालेला होता। डुकरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आलेला आहे। पशुसंवर्धन विभागाने हे सर्व विच्छेदन केलेलं आहे। कोथरूडमधील डुकरांचा मृत्यू कावळीने झाल्याचं आता स्पष्ट झालंय। एका पाठोपाठ एक पुणे शहरातल्या कोथरूडमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असा डुकरांचे मृत्यू होत असल्यामुळे याबद्दल खळबळ आणि चिंता वाढलेली होती। सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सूरज, डुकरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल हा आता समोर आलेला आहे आणि त्याचं कारण सुद्धा पुढे आलेलं आहे। नेमकं या अहवालामध्ये सविस्तर काय म्हटलं गेलंय? ऋतुजा, पुण्याच्या कोथरूड भागामधला जो भारतीनगर भीमाले टावर जो परिसर आहे, त्या टावरच्या परिसरामध्ये असलेला एक नाला आहे आणि या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गेल्या आठवड्याभरापासून अनेक डुकरे हे मृत अवस्थेमध्ये आढळून येत होते। त्यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहे त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये जे वेस्ट रुग्णची संख्या वाढते, तर दुसरीकडे हे नवं संकट ओढवलं होतं। त्यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहे त्यांनी या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता। त्यानंतर जे पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक या ठिकाणी दाखल झाले होते। या जे मृत डुकरे त्यांचे नमुने त्यांनी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे पाठवले होते। मात्र पहिल्यांदा ज्यावेळी जे डुकरे त्यांचे जो अहवाल तो आला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती आली नव्हती। कारण या डुकरांचा मृत्यू कशामुळे झाला याचं नेमकं कारण काय हे समोर येत नव्हतं। कारण ज्यावेळेस या डुकरांचे नमुने तपासले त्यावेळेस त्या डुकरांचा मृत्यू होऊन अधिक काळ हा गेला होता। त्यामुळे त्यांचं ठोस कारण समोर येत होतं। मात्र त्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची काही अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी आले होते। त्यावेळेस त्यांना एक मृत अवस्थेत डुक्कर आढळलं। त्यानंतर त्या डुकराचे नमुने त्यांनी घेतले आणि पुन्हा ते लॅब टेस्टिंगसाठी पाठवले। त्यानंतर या डुकरांना कावळीची लागण झाली असल्याचे समोर आले। त्यानंतर या डुकरांचा मृत्यू हा कावीळमुळेच होत असल्याची माहिती आता राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आणि या घटनेमध्ये आतापर्यंत 41 डुकरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुण्याच्या पशुवैद्यकीय विभागाने दिली। त्याचबरोबर या परिसरामध्ये असलेले 46 डुकरे सुद्धा या परिसरातून हलवून पुण्याच्या वैद्यकीय विभागाने या ठिकाणी औषध फवारणी सुद्धा केली आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।